हाय फ्रेंड्स, स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण खूपच वेगळी गावाकडची पद्धत या पद्धतीने डेस्याची भाजी पाहणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे डेसे मिळतात. महाराष्ट्रात खूप फेमस आहे आणि जास्त प्रमाणात येथेच ती मिळते. हे बघा, अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा आपण जशा कट करतो त्याप्रमाणे कट करून घ्यायच्या आणि जेवढ्या शिरा काढणं शक्य आहे तेवढ्या शिरा पण काढून घ्यायच्या. आणि खूप जाड अशा जे डेसा आहेत ते आपण मध्ये कट करून घेणार आहोत. खूप छान लागतात खायला आणि खूपच पौष्टिक असतात. हे बघा, आपण जे अगदी त्याचा जो मुळाचा भाग आहे तो फक्त शेवटचा काढून घेणार आहोत, कारण मांसल भागामध्येच खूप छान चव असते त्याची. खूप सुंदर लागतात. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा, आपण ह्याचे 4 भाग करून घेणार आहोत. जे खालचा भाग आहे तो पण चवीला खूप सुंदर लागतो, मुळाचा भाग आहे तो, त्यामुळे आपण त्याच्यासकटच घेणार आहोत. ज्या चवीला एकदम भन्नाट शेवग्याची शेंग काय म्हणतात त्याच्यापेक्षा बी चवीला खूप सुंदर अशी ही डेशाची भाजी, जी मी आईच्या पद्धतीने करून आज तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर होते आणि चव पण खूप सुंदर लागते. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. सर्वप्रथम आपण पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. म्हणजे आपण जी डेस आहे ते सुरुवातीला आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे खूप छान चव लागेल आणि पटकन भाजी होईल. मीठ छान आपण विरघळून देणार आहोत आणि जे डेस आपण चिरून घेतलं होतं, जे जाड आहे ते आणि जे बारीक आहे ते तसेच ठेवले ते आपण उकळायला ठेवणार आहोत. खूप सुंदर चव लागते. ह्या अशा प्रकारे जर तुम्ही केली डेसीची भाजी तर ओळखायला पण येणार नाही की ती डेस आहे का शेवग्याची शेंग आहे. 5 मिनटं मी मंद गॅसवर बघा अशा प्रकारे छान डेसे आपण शिजवून घेतले आहेत. पूर्ण शिजवून नाही घ्यायचे, थोडेसे 10% कमी शिजवायचे आहेत, कारण आपण नंतर ते मसाल्यामध्ये फ्राय करणार आहोत. त्यानंतर मी त्याच पॅनमध्ये तेल टाकणार आहे. 1 चमचाच तेल टाकणार आहे. तेलाचं प्रमाण आणि मसाल्याचं प्रमाण माझं अगदी मर्यादित असतं, पण चव एकदम छान असते भाजीची. हे बघा, आपण त्यामध्ये आता मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडून द्यायची, म्हणजे त्याचा स्वाद पण लागतो आणि ती जर कच्ची राहिली तर ती दाताखाली आली की वेगळीच चव लागते. म्हणून छान अशी आपण मोहरी आहे ती तडतडून देणार आहोत. खूप सुंदर. त्यानंतर मी एक मोठा कांदा चिरून घेतला होता, तो आपण त्यामध्ये टाकला आहे आणि छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. कांद्याने छान असं त्याला बाइंडिंग होतं आणि भाजी अशी खूप छान होती आपली डेशाची. त्यामुळं कांदा टाकला आहे. छान असा आपण कांदा परतून घेत आहोत. हे बघा, सोनेरी रंग येईपर्यंत छान कांदा आपण परतून घेतला आहे. खूप सुंदर भाजी होते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. त्यानंतर मी लसूण, खोबरं आणि आल्याची पेस्ट टाकली आहे. खूप सुंदर चव लागते. तुमच्याकडे जर नसेल अवेलेबल तर तुम्ही लसूण ठेचून टाकला तरी चालेल, आणि पण छान चव लागते. बघा, अशा प्रकारे छान आपण लसूण, आलं आणि खोबरं आहे ते तेलामध्ये छान परतून घेतलं की भाजीला खूप सुंदर चव लागते. त्यानंतर एक मी बारीक चिरलेला टॉमॅटो टाकला आहे. टॉमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडेत तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत टॉमॅटो मऊ होईपर्यंत. तुम्हाला जर नसेल आवडेल टॉमॅटो तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. मला आवडतो म्हणून शक्यतो मी वापरते. छान असा टॉमॅटो मऊ होऊन द्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत. हळद आपल्या तब्येतीसाठी चांगली असते आणि त्याने रंग पण छान येतो. त्यानंतर आपण जो माझा घरगुती काळा मसाला आहे, कांदा लसूण खोबरं मिक्स, तो 1 चमचा टाकला आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत.
खूप छान सुंदर भाजी होते. अगदी सोप्या पद्धतीने, कमी मसाल्याचा वापर, कमी तेलाचा वापर आणि जे आपण डेसे शिजवून घेतले होते ते पाण्यासकट टाकणार आहोत. म्हणजे ते पाणी आहे ते आपण वाया घालवणार नाही. त्याची पण चव खूप छान लागते. अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहेत. हे डेसे माझ्या मैत्रिणीने दिले होते. तिच्या घरी शेती आहे, त्यांच्याकडे असतात म्हणून दिले होते. म्हटलं चला तुमच्यासाठी छानशी रेसिपी तयार होईल. बघा किती सुंदर उकळी आली आहे. त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. जाडसर कुटाने असं दाताखाली लागलं की खूप छान चव लागते. तुम्हाला जर शेंगदाण्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही येथे ओल्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता. छान असं आपण हलवून घेतलं आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. म्हणजे जे मसाले आहेत ते छान जे डेस्याला लागले जातील. नंतर आपण 5 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं. बघा किती सुंदर रंग आला आहे डेस्याला आणि खूपच छान झाले आहेत. म्हणजे जो कांदा टाकला होता शेंगदाण्याचं कूट त्याने छान अशी भाजी आपली घट्टसर झाली. बघा किती सुंदर मस्त डेस्याची भाजी तयार आहे. चला तर मग पटकन लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करत आहोत. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी पण ह्याचा उपयोग तुम्ही करू शकता. हे बघा किती सुंदर झाली आहे आपली डेस्याची भाजी. अगदी कमी मसाल्याचा वापर आणि कमी तेलाचा वापर करून तुमच्यासाठी केली आहे मैत्रिणींनो. आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या. बाय बाय.